नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील दहिसर मोरी निघू बामली वाकळण ब्रिज परिसरातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या ब्रिजसह जोड रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदाराकडून करण्यात आली। मात्र स्थानिकांच्या आरोपानुसार या कामामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून डांबराचे प्रमाणही अत्यल्प असल्याने अवघ्या 6 महिन्यातच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी बाहेर पडू लागली। याच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे काल एका इर्टिगा कारचा ताबा सुटून वाहन ब्रिजच्या संरक्षक भागावर आदळले। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। स्थानिकांच्या मते हा अपघात रस्त्याच्या निकृष्ट कामामुळेच घडला। घटनेची माहिती मिळताच समाजसेवक तथा कामगार नेते संदेश पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस करून जखमी व्यक्तीला जवळील रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी संदेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावर साचलेली खडी हटवण्याचे काम हाती घेतले। मात्र वाहनांची ये-जा सुरू होताच पुन्हा खडी निघत असल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। यावेळी संदेश पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे। त्याचा परवाना रद्द करून त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे। अशा कंत्राटदारांना पुन्हा कोणतेही शासकीय काम देऊ नये, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू। या संदर्भात त्यांनी स्थानिक आमदार राजेश मोरे, नगरसेवक अर्जुनभाई पाटील आणि महेश गायकवाड यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती दिली। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने योग्य ती कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली। यावेळी संदेश पाटील यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनीही रस्त्यावरील खडी हटवण्याच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। कंत्राटदारावरील आरोप हे स्थानिकांनी आणि संदेश पाटील यांनी केलेल्या दाव्यांवर आधारित आहेत। संबंधित कंत्राटदार किंवा प्रशासनाची भूमिका उपलब्ध झाल्यास तीही बातमी प्रसिद्ध केली जाईल।